अखिल विश्वाला करुणा आणि शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे बाबा, संत तुकाराम महाराज, भीमाई रमाई जिजाऊ सावित्री यशोधरा महामाया रमाई मा फातेमाजी आणि ज्या ज्या महामानवांनी अखिल मानवाच्या समतेच्या विचारासाठी अहोरात्र झटून आपलं जीवन वाहिलं, त्या सर्वच महापुरुषांना त्रिवार अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. बंधू आणि भगिनींनो, भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान हे समतेचं तत्त्वज्ञान आपण व्हिडिओ रूपानं आपणासमोर मी गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आपणासोबत हे सादर करत असतो. बंधूंनो आणि भगिनींनो आणि माझ्या मित्र बालकांनो, चांगली गोष्ट माणसाला पचत नाही, पण ती काम चांगलं करत असते. कोणती औषधी जर माणसाची तब्येत चांगली करायची असेल ती कडू असते, कडू औषधी चांगलं काम करते. तशाच प्रकारे भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान हे ऐकणाऱ्याला वाटणाऱ्याला कडू लागतं, पण त्याचे परिणाम मात्र भविष्यात खूप चांगले असतात, उत्तम असतात. असो, आपण आज महामानव बुद्धाची महान विद्या या विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत. विपश्यना उगम आणि विकास या ग्रंथाचे लेखक संग्राहक विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण रोजच्या नियमाप्रमाणे समर्पण घेत असतो, तर आपण समर्पण घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम देसना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 1494. समर्पण संपलेलं आहे. आणि आपण आजचा जो आज व्हिडिओ बनवणार आहे तो जन्म, सिद्धार्थ गौतमाचा जन्म. तर हा आपण त्या जन्मावरचा व्हिडिओ बनवत आहोत. प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर माता महामायेने इच्छा व्यक्त केली की बाळाचा जन्म आपल्या माहेरी देवदहाला व्हावा. ती कपिलवस्तूहून देवदहाला जाण्यास निघाली महामाया. पण महामाया काय साधी बाई होती काय? एका राजाची पत्नी होती, राणी होती. मग ती लवा जाम्यासह ती निघालेली होती. वाटेत अत्यंत सुंदर असे लुंबिनी वन
पाहून तिथे काही वेळ थांबण्याची तिला इच्छा झाली. ती रथातून उतरली आणि वनात फिरू लागली. फिरता फिरता जशी एका शाल वृक्षाची फांदी तिने पकडली व हवेची झुळूक आली आणि ती फांदी उचलल्या गेली आणि मग त्या फांदीला धरलेली महामाया आपोआपच त्या पायावर आधार झाली आणि मग पुत्राचा जन्म झाला. हा बोधिसत्व सर्व पारमिता पूर्ण केल्याने लोकात आग्रह होता, लोकात ज्येष्ठ होता, लोकात श्रेष्ठ होता. हा त्याचा शेवटचा जन्म होता. आता त्याचे अजून जन्म होणार नाही. ही जे कथा आहेत याला जातक कथा म्हणून ह्या प्रसिद्ध आहेत. आणि या जातक कथामधून भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसाला कसं समजल या भाषेत त्या अशा ह्या आणि वेगवेगळं तत्त्वज्ञान समजून सांगण्यासाठी त्या कथेचा वापर पूर्वी करत असत. म्हणून हिला जातक कथा म्हटलेली आहे. तर काल आपण हा फोटो पाहिला होता मला वाटते, तरी हे पाहून घ्या. सिद्धार्थ गौतमाचा जन्म झालेला आहे हा व्हिडिओ. अशा प्रकारे हा जन्म आपण पाहत आहोत. आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील व्हिडिओला आपण आता सुरुवात करत आहोत. त्यामध्ये या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. ज्यांनी आपल्याला हे एवढं मोठं संविधान दिलं त्या संविधानाचे शिल्पकार. आणि बाबासाहेबांनी सर्व धम्माचा अभ्यास करून हा ग्रंथ लिहिलेला आहे, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. याच्यामध्ये कथेला जास्त महत्त्व नसून याच्यात जे तत्त्वज्ञान सांगलेले बाबासाहेबांना हे माणसाच्या जीवनाचं सोनं करणारं आहे. म्हणून ह्या ग्रंथाला धार्मिक जास्त पाहण्यापेक्षा त्याच्यावर जे तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान जर आपण अंगीकारलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवान बुद्धाच्या धम्माचे ग्रंथाचे हे व्हिडिओ आपण काळजीपूर्वक बघा, काळजीपूर्वक ऐका आणि इतरांनासुद्धा ते शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त आम्ही ते व्हिडिओ बनवत जाऊ. बघा, भगवान बुद्धाचे पूर्वज अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या कुळाविषयी माहिती पाहिली होती. आज पूर्वज आणि पूर्वज झाल्यानंतर त्याचा जन्म. शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलावस्तू हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्त्वेता कपिल मुनी यांच्या नावावरून पडलेले असावे असा लेखकाचा अनुमान आहे. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. हे भगवान बुद्धाचं पूर्वज हे लक्षात ठेवा, बारकाईनं आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर जयसेन हे शाक्य त्या कपिलवस्तूमध्ये नावाचे एक शाक्य राहत होते. सिंहनू नावाचा त्याला एक मुलगा होता. जयसेनला सिंहानू नावाचा एक मुलगा होता आणि सिंहानूचा विवाह
कंचनाशी झाला होता. त्या शहाणूचं लग्न कंचना नावाच्या महिलेसोबत झालेला होता आणि त्याला त्या सिंहाणूला आणि कंचनाला त्यांना शुद्धोधन, धौतोधन, शुक्लोधन, शाक्योधन असे 4 मुलं होती. शुद्धोधन, धौतोधन, शुक्लोधन आणि शाक्योधन हे 4 मुलं व अमितोधन असे 5 मुलं पुत्र होते. या 5 पुत्राशिवाय सिंहाणूला एक अमिता नावाची मुलगी आणि एक प्रमिता नावाची मुलगी, म्हणजे 5 मुलं आणि 2 मुली. अमिता आणि प्रमिता नावाच्या 2 कन्या होत्या. 5 मुलं आणि 2 मुली असे हे 7 पुत्र सिंहाणू आणि कंचनाचे हे मुलं आहेत, मुलं मुली. आणि मग त्यांच्या कुटुंबाचं नाव आदित्य होते. त्यांच्या कुटुंबाचं नाव गोत्र, त्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. आता सिद्धोधनाचा विवाह, सिद्धोधन हा मोठा असला पाहिजे, त्याचं पहिलं नाव आलेलं आहे म्हणून, नाही का. मग सिद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. सिद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता आणि तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलीय वंशातील होता. अंजन हा कोलीय वंशातील होता. तो देवदहन नावाच्या गावी राहत होता. आणि मग सिद्धोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा सिद्धोधनाने शूरपणा दाखवला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली, म्हणजे महामायेची लहानी बहीण. ती महामायेची वडील बहीण होती, म्हणजे मोठी बहीण होती. महामायेची मोठी बहीण होती. कोण? महाप्रजापती. आणि मग सिद्धोधन फार श्रीमंत होता. सिद्धोधन राजा हा काय गरीब होता, काय श्रीमंत होता. त्याच्या मालकीचे भूमीमध्ये भूमी विस्तृत होती, म्हणजे जमीन त्यांच्याकडे पुष्कळ होती व त्यांचे पुष्कळ नोकर चाकर होते. राजा म्हणल्यावर काय मोठा कारभार होता. असे म्हणतात की त्यांच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. याच्यावरून आपण अंदाज काढू शकतो ते किती श्रीमंत असतील. तो ऐश आरामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. सिद्धोधन राजाचे अनेक महाल होते. अशा प्रकारे हे सिद्धार्थ गौतमाचे, आपण ज्याला वंशावळ म्हणतो, पूर्वज, ती वंशावळ अशा प्रकारची ही आपण ध्यानात ठेवली पाहिजेत आणि आपल्याला माहीत असली पाहिजे. सिद्धार्थ गौतमाची वंशावळ, नाही का. आता जन्म, सिद्धार्थ गौतमाचा जन्म
आता सिद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे, ही आपण अगोदर वाचलेलीच आहे, तरी सुद्धा आपण बाबासाहेबांच्या विचारात कशा पद्धतीचे आहे ते बघूयात. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. म्हणजे काल जे आता 2 दिवसात आषाढी पौर्णिमा झाली, या आषाढी पौर्णिमेच्या टायमाला वेळी त्या शाक्य लोकांमध्ये दरवर्षी आषाढ महिन्यात येणाऱ्या त्या पौर्णिमेला उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. जशी दिवाळी 5 दिवस करतात, तशा प्रकारे हा आषाढीचा उत्सव हा 7 दिवस चालत असे. आणि मग असाच हा एका आषाढीच्या पौर्णिमेच्या दिवशी असाच तो उत्सव साजरा करत असताना एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधित वस्तूचा उपयोग करून, परंतु मद्यपानादी उत्तेजन वस्तू वर्ज्य करून, म्हणजे ज्याच्यापासून नशा आहे ते असे पदार्थ न घेता साजरा करण्याचे ठरविले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. कोण? महामाया. सुगंधित पाण्याने तिने आंघोळ केली. दान धर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. 4 लाख रुपये सोन्याच्या मोहरा त्या काळात त्या गोरगरिबाला दान केल्या, वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला. आता सणवार असला की बाया नटून थटून नवी साडी, अमुक ढमुक, दाग दागिने, नथनी वगैरे सगळे काय साज करतात, तशा पद्धतीने महामायासुद्धा त्या सणामध्ये सजून नटून थटून साज शृंगार केला. आवडीच्या पदार्थाचे सेवन केले. जे तिला पदार्थ आवडत होते त्याचं भोजन केलं व व्रताचरण करून, म्हणजे पूजा अर्चा काय जे व्रत असल ते करून सर्व सण म्हणजे सर्व उत्सव झाल्याच्या नंतर निद्रेसाठी कलात्मकतेने सजवलेल्या शयन मंदिरात ती गेली. म्हणजे झोपण्याच्या खोलीमध्ये, आपल्या भाषेमध्ये सर्व दिवसभर सण उत्सव साजरा करून थकल्यामुळे मग झोपण्यासाठी आपल्या ती शयन मंदिरामध्ये म्हणजे झोपण्याच्या रूममध्ये खोलीमध्ये ती महामाया गेली. त्या रात्री सिद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशी झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. ते काल आपण स्वप्न पाहिले ते कालच्या व्हिडिओमध्ये. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपणाला निद्रित स्थितीत झोपलेल्याच अवस्थेत मंचकासह म्हणजे पलंगासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल नावाच्या वृक्षाखाली ठेवले
व ते बाजूला उभे राहिले आहे, असं हे स्वप्न आहे. नंतर त्या चौघांच्या बायका पत्न्या, चतुर्दीपकांच्या स्त्रिया तिच्याजवळ म्हणजे महामायाजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. जे हिमालयावर जे मानस सरोवर आहे त्या सरोवराकडे नेले. त्यांनी तेथे तिला अभंग स्नान घालून तिची वेशभूषा केली, म्हणजे आंघोळ केली आणि तिची वेणीफणी तिला सजवलं, वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधित द्रव्य लावून फुलांनी जसे सजविले की ती कुणी दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले. अशा प्रकारे तिला सजवलं, नटवलं, थटवलं. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रगट झाला. ही गोष्ट स्वप्नातली आहे. व तिला म्हणाला, काय म्हणाला? मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? असं त्या बोधिसत्वानं महामायेला त्या स्वप्नामध्ये प्रश्न केलेला आहे. त्यावर महामायेने उत्तर दिले. तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने. त्याच क्षणी महामायेला जाग आली आणि आपण ते पाहिले त्या चित्रामध्ये पांढरा शुभ्र हत्ती आहे आणि त्याच्या सोंडेमध्ये पांढऱ्या रंगाचं कमळाचं फूल आहे आणि तो तसा प्रगट होऊन तो महामायेला त्याने प्रश्न केलेला आहे. आता दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न सिद्धोधनास सांगितले. आपल्या पतीला राजाला सांगितलं. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे सिद्धोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. म्हणजे विद्वान लोकांना 8 लोकांना बोलावून घेतलं स्वप्नामध्ये प्रगत असलेल्या. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. पहिला राम, दुसरा धन, तिसरा लखन, चौथा मंती, 5वा यन्ना, 6वा सुयाम, 7वा भोग आणि 8वा सुदत्त. अशी त्यांची नाव होती. सिद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली. त्याने सेवकाकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या 8 विद्वान लोक त्या सर्व त्या विद्वान लोकांचा साठी उच्चासने मांडली. त्यांना बसण्यासाठी चांगले आसनं तयार केले. त्याने त्या ब्राह्मणांचे पात्रे सोन्या चांदीने भरून धृत मधुयुक्त साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्या संतुष्ट केले. म्हणजे ते आलेले लोक त्यांना पोटभर असं अन्न जेवू घातलं, त्यांना जेवण केलं, जेवू घातले. याशिवाय त्यांना नवी वस्त्रे दान दिली. गायी सुद्धा त्यांना इत्यादी दान दिल्या. म्हणजे एक प्रकारे त्यांना खाणं पिणं करून त्यांना खुश केलं. आणि ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर सिद्धोधनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले. आणि तो म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. असा सिद्धोधन राजा त्या विद्वान लोकांना म्हणाला. ते म्हणाले, राजा चिंता करू नकोस.
ब्राह्मण म्हणाले, तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर सर्वभूम सम्राट होईल, पण संसार त्याग केला करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल. असे 2 पर्याय त्यांनी त्या स्वप्नाचे सिद्धोधन राजाला सांगितले. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीचा काळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा राजाकडे व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवद नगरीला मी जाऊ इच्छिते. आणि मग राजा म्हणाला, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. आणि राजाने उत्तर दिले, सोन्याच्या पालखीत बसवून सिद्धोधनाने मोठ्या लव्याजाम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. देवोदला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पांनी पुष्परहित अशा त्या वृक्षाच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय. आणि लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलथाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंध्यापासून फांद्याच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाज गुंजाराव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वरलाप काढीत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरवण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्यापाशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याने झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या टाचेवर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हलल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या आणि शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला.
त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563 च्या 63व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला झाला. सिद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्तीसाठी तेही सिद्धोधनाने व त्यांच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राज्यपद भूषवण्याची पाळी सुद्धा सिद्धोधनाचीच होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाचा जन्म झालेला आहे. आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. बंधू आणि भगिनींनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरील हे व्हिडिओ आपण काळजीपूर्वक ऐकावेत, बघावेत. इतरांनासुद्धा आवडल्यास इतरांनासुद्धा शेअर करावेत आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करावं. जय भीम, नमो बुद्धाय. उद्या परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय भारत, जय संविधान. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.